नमस्कार, तर मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत पाटवड्यांचा रस्सा. ही वडी तर सर्वांना माहितीच असेल. एखाद्या वेळेस वडी आपल्याकडे थोडीशी जास्त शिल्लक राहते, त्याचा असा आपण रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण आधी कांदा भाजून घेणार आहोत. त्यामध्येच ओलं खोबरंही परतून घ्यायचं आहे. कांदा लगेचच आपण काढला आहे, कारण तो जास्तही काळा करून घ्यायचा नाही. त्यामध्ये ओलं खोबरं भाजलं आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं सर्व आपण परत एकदा वाटण करून घेणार आहोत. वाटण एकदम बारीक व्हायला हवं. त्यानंतर आपण मोहरीच्या फोडणीमध्ये कढीपत्ता आणि ओलं वाटण घेऊन छान असं ते तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये आता सर्व मसालेही घेऊया. हळद घेतली आहे, हिंग घेतला आहे. यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आवर्जून घेतला आहे. आमटीचा गोडा मसाला घेतला आहे. त्यानंतर धना जिरा पूड आणि मीठ घ्यायला विसरू नका. छान आता आपल्या रश्श्याला तर्री आली आहे. आपण आता ह्यामध्ये एक एक करून पाटवडी सोडून घेऊ आणि त्याची छान अशी आपली रेसिपी तयार झाली आहे. कशी वाटली पाटवड्यांची रेसिपी? तर चॅनल